ओके, चला आपल्याला जो काही लाईफ प्रोसेसिंग लिव्हिंग ऑर्गॅनिझम पार्ट फर्स्ट यामधलं लास्ट लेक्चर असणार आहे. लास्ट पॉइंट आपल्याला पाहायचा आहे. मिओसिस. मिओसिस आपण जे काही सेल डिव्हिजनचे 2 टाइप्स पाहिले होते, मायटोसिस आणि मिओसिस. तर मायटोसिसचं आपण पाहिलं होतं 2 पार्ट्स मध्ये त्याचं डिव्हिजन होतं, कॅरिओकायनेसिस आणि सायटोकायनेसिस मध्ये. कॅरिओकायनेसिसचं पुन्हा आपण पाहिलं होतं 4 टाइप स्टेप्स मध्ये डिव्हायडेशन झालेलं, प्रोफेज, मेटाफेज, अनाफेज आणि टेलोफेज. त्यानंतरची प्रोसेस सायटोकायनेसिसची असते. हे आपण मायटोसिस मध्ये बघितलं होतं. आता आपल्याला मिओसिस मध्ये पण तेच पाहायचंय, पण थोडंसं काय आहे, डिफरंट आहे. तर पहा, मिओसिसचे 2 टाइप्स पडतात, 2 स्टेजेस होतात. जेव्हा मिओसिस काय होतं, कम्प्लीट होऊन जातं, तर तेव्हा कम्प्लीट झाल्याच्या नंतर मिओसिसचे 2 स्टेजेस होत असतात. आणि त्या 2 स्टेजेस कोणत्या आहेत बरं? फर्स्ट आपण म्हणतो त्याला मिओसिस फर्स्ट आणि सेकंड. मिओसिस फर्स्ट आणि मिओसिस सेकंड असे मिओसिसचे काय पडलेले 2 स्टेजेस पडलेले आहेत. ओके, देन पहा, आता या प्रत्येकाची काय पडतात रे, 4 स्टेप्स पडत असतात. जसं की मायटोसिसच्या पडलेल्या होत्या, त्या कोणत्या होत्या? आता हे आपण थोडं काय करू, खालून घेऊ म्हणजे आपल्याला लिहिता येईल. मिओसिस फर्स्ट आणि सेकंड टाइप आहे मिओसिस सेकंड. ओके, आता पहा, मिओसिसचे पुन्हा काय होतात रे, 4 टाइप्स पडतात. कोणत्या आहेत ते 4 टाइप्स? प्रोफेज फर्स्ट, सेकंड आहे मेटाफेज फर्स्ट, एनाफेज फर्स्ट आणि टेलोफेज फर्स्ट. पेन आहे का हो दुसरा? ओ. त्यानंतर पहा, मिओसिस सेकंडचे असेच पुन्हा 4 टाइप्स पडतात. प्रोफेज सेकंड, मेटाफेज सेकंड, एनाफेज सेकंड आणि टेलोफेज सेकंड. असे काय पडतात मिओसिसचे पुन्हा 4 टाइप्स पडतात मिओसिस सेकंडचे. आता एक पीस ते पहा, जे काही मिओसिस फर्स्ट आहे, तर या मिओसिस फर्स्ट जे 4 टाइप्स पडलेले, तर त्यामध्ये जी फर्स्ट स्टेप्स आहे प्रोफेज, तर त्या प्रोफेजचे आणखी किती टाइप्स पडलेले आहेत? 4. आणखी 5 टाइप्स पडलेले आहेत पहा. तर हे 5 टाइप्स माहिती असणं गरजेचं आहे. कशाचे? प्रोफेज फर्स्टचे. किती टाइप्स आहेत? 5 टाइप्स. ओके, आता हे 5 टाइप्स काय आहेत, त्याचे उच्चार व्यवस्थित लक्षात घ्यायचे आहेत, कारण की थोडेसे कठीण आहेत. जर लक्षात सारखं सारखं उच्चार केल्याच्या नंतर ते तुम्हाला आठवून जातील. लेप्टोटीन, लेप्टोटीन फर्स्ट आहे. प्रोफेज फर्स्ट मधली फर्स्ट फेज लेप्टोटीन. सेकंड आहे झायगोटीन. सेकंड आहे झायगोटीन. थर्ड आहे पहा पॅकायटीन. पॅकायटीन, कोणी कोणी पॅचिटीन म्हणतात, पॅचिटीन, पॅचायटीन,
आपण कॅकायटिन म्हणू, कोणी कसाही उच्चार घेऊ द्या. ओके, कॅकायटिन. देन डिप्लोटीन. डिप्लोटीन. डिप्लोटीन आणि लास्ट फेज आहे पहा, ते आहे डायकायनेसिस. डायकायनेसिस. डायकायनेसिस असे 5 फेज पडलेले आहेत. कशामध्ये? मिओसिस फर्स्ट मध्ये. म्हणजे पहा, हे जे पुढचे आहेत मेटाफेज फर्स्ट, एनाफेज फर्स्ट, टेलोफेज फर्स्ट, हे मायटोसिस सारखंच असणार आहे. फक्त प्रोफेज फर्स्टचे जे 5 टाइप्स आहेत तर त्यामध्ये काय चेंजेस होतात हे आपल्याला पाहायचंय. आणि काय काय होतं हे आपल्याला मेटाफेज, एनाफेज आणि टेलोफेज मध्ये येतं. ऑलरेडी आपल्याला माहिती आहे, आपण मायटोसिस मध्ये बघितलेलं आहे. तरी सुद्धा आपण बघू काय नेमकं याच्यामध्ये. तर पहा, आपल्याला आता मिओसिस फर्स्ट सुरू करण्याच्या अगोदर काय करायचंय, या प्रोफेजचे 5 टाइप्स आहेत तर त्यांचा अगोदर अभ्यास करायचा आणि त्याच्यानंतर मेटाफेज, एनाफेज आणि टेलोफेजचं बघायचंय. आपण पटकन पाहून घेऊ. चला, फर्स्ट आहे लेप्टोटीन. ओके, आता या लेप्टोटीन मध्ये काय होतं पहा, या स्टेजमध्ये ऑलरेडी काय झालेलं असतं, रेप्लिकेटेड क्रोमॅटिन्स नेटवर्क कंडेन्स and start converted into long thread like a chromosomes. आता या ठिकाणी आपण काय घेणार आहोत, एक सेल घेणार आहोत. ठीक आहे, सेल. यामध्ये काय असणार आहे ते न्यूक्लिअर मेम्ब्रेन, न्यूक्लिओलस हे आपल्याला माहिती आहे. आणि यामध्ये काय असतात, असे थिन थ्रेड लाईक क्रोमॅटिन्स. ओके, आपण या 2 काय घेतले, ब्लॅक कलरचे घेतले, 2 रेड कलरचे घेतले. असे काय घेतले आपण, थिन थ्रेड लाईक क्रोमॅटिन्स घेतले. मग हे जे काही क्रोमॅटिन्सचं नेटवर्क आहे, खूप सारे क्रोमॅटिन्स असतात, तर या क्रोमॅटिन्सचं नेटवर्क काय होतं, कंडेन्स व्हायला सुरुवात होते. कंडेन्स म्हणजे शॉर्ट आणि थिक व्हायला सुरुवात होते. आणि जेव्हा हे कंडेन्स होतात तेव्हा त्याचं कन्व्हर्जन जे आहे हे कशामध्ये होतं, लॉंग थिन थ्रेड लाईक अ क्रोमोसोम्स. कशामध्ये होतं, लॉंग थिन थ्रेड लाईक. म्हणजे अगोदर कसे असतात हे, कसे कुठे कसे असे इकडे तिकडे एकमेकांवरती असे गेलेले असतात. ओके, पण जेव्हा यांचे क्रोमॅटिन्सचं काय होतं, कंडेन्सेशन होतं, तेव्हा हे काय होतात रे, एका पातळ अशा क्रोमोसोम्स मध्ये त्याचं काय होतं, कन्व्हर्जन व्हायला सुरुवात होते. लॉंग थिन थ्रेड लाईक अ क्रोमोसोम्स. म्हणजे अशा प्रकारचे काय होतात, लॉंग आणि थिन असतात हे. लॉंग थिन थ्रेड लाईक अ क्रोमोसोम्स मध्ये कंडेन्सेशन होतं. हे कोणत्या स्टेप मध्ये झालं, लेप्टोटीन मध्ये. आलंय लक्षात? या लेप्टोटीन मध्ये काय होतं, या फेज मध्ये काय होतं, in this stage already replicates of chromatin networks condense and start converting to a thin thread like a chromosomes. Then झायगोटीन मध्ये काय होतं, मग सेकंड फेज आहे झायगोटीन. मग या झायगोटीन मध्ये काय होतं, या स्टेज मध्ये जे होमोलोगस क्रोमोसोम्स असतात, होमोलोगस म्हणजे समजातीय जे गुणसूत्रे आहेत हे होमोलोगस दिसतात, ब्लॅक ब्लॅक कलरचे, रेड रेड कलरचे. ओके, हे जे काही होमोलोगस क्रोमोसोम्स आहेत तर हे क्रोमोसोम्स कम्स क्लोजर टू इच अदर and they are pairing in called the synapses. हे जे काही होमोलोगस क्रोमोसोम्स आहेत हे कम क्लोजर म्हणजे एकमेकाच्या काय होतात रे, जवळ येतात. हे क्रोमोसोम्स काय होतात, एकमेकांच्या जवळ येत असतात. अशा प्रकारे आता हे काय होतील, थोडेसे लांब आपण दाखवले तर हे काय झाले, एकमेकांच्या जवळ आले. ओके, कम क्लोजर टू द क्रोमोसोम्स. अशा प्रकारे हे काय झाले, क्लोज आले. ओके, क्लोजर आल्याच्या नंतर या पेअरिंगला, ही जी काही पेअरिंग झालेली आहे तर या पेअरिंगला काय म्हणायचंय आपल्याला, सिनॅप्सिस. काय म्हणायचंय या पेअरिंगला, सिनॅप्सिस. सिनॅप्सिस असं म्हटलं जातं.
या पेअरिंगला काय म्हणायचंय, सिनॅप्सिस असं म्हटलं जातं. ओके, देन पहा त्यानंतरची थर्ड स्टेप सुरू होते, पॅकायटिंग. आता या पॅकायटिंग मध्ये काय होतं, सिस्टर क्रोमॅटिड्स बिकम विजिबल इन दी स्टेज. आता हे जे काही सिस्टर क्रोमॅटिड यांचं काय होतं, जे काही हे क्रोमोसोम्स आहेत तर यांचे डुप्लेट काय होतात, क्रोमोसोम्स तयार होतात. डुप्लेट म्हणजे त्याच्यासारखेच काय होतात, दुसरे क्रोमोसोम्स तयार व्हायला सुरुवात होत असते. म्हणजे अशा प्रकारे काय होतं पहा, याचे काय होणार, असे डुप्लेट होणार. या प्रत्येकाचे काय होतात, असे डुप्लेट होऊन जातात. ओके, आणखी एक त्याचंही होणार आहे. अजून आपण एक घेतलं होतं त्याचंही अशा प्रकारे रेड कलरचं पण दुसरं जे होतं की नाही, दुसरं क्रोमोसोम्स आपण घेतलेला त्याचंही होऊन जाणार आहे. अशा प्रकारचे काय होऊन जातात, हे डुप्लेट, त्याचं डुप्लेट होतात सिस्टर क्रोमॅटिड. सिस्टर क्रोमॅटिड आपण म्हणतो यांना. तर हे सिस्टर क्रोमॅटिड काय होतात रे, विजिबल व्हायला सुरुवात होते. कशामध्ये, पॅकायटिन मध्ये सिस्टर क्रोमॅटिड्स बिकम विजिबल इन दिस स्टेज अँड देन क्रॉसिंग ओव्हर ऑकर बिटवीन नॉन सिस्टर क्रोमॅटिड्स ऑफ होमोलोगस क्रोमोसोम्स. आता हे जे काही होमोलोगस क्रोमोसोम्स आहेत तर हे हे झाल्या, हे काय झाले, हे दोन आणि हे दोन काय झाले, होमोलोगस क्रोमोसोम झाले. तर या होमोलोगस क्रोमोसोम्स काय होतात, एकमेकांवरती हे होत नाहीत, क्रॉस होत नाहीत. यांचे सिस्टर क्रोमॅटिड एकमेकांवरती क्रॉस होत नाहीत, ओव्हरलॅप होत नाहीत. तर काय सांगितले त्यांनी, नॉन सिस्टर क्रोमॅटिड म्हणजे एक ब्लॅक कलरचं आणि एक रेड कलरचं, यांचे सिस्टर क्रोमॅटिड काय होणार आहेत, ओव्हरलॅप होणार आहेत. ओव्हरलॅप किंवा क्रॉसिंग ओव्हर, एकमेकांवरती क्रॉस होणार आहेत. आता कसे क्रॉस होतील, आपण यांचा विचार सोडून देऊ, आपण दोनच घेऊ म्हणजे दोन याचं तुमच्या लक्षात येऊन जाईल. टू क्रोमोसोमचं. ओके, हे काय झाले, दोन आपले नॉन सिस्टर क्रोमॅटिड झाले. हे काय झाले, आपले नॉन सिस्टर क्रोमॅटिड्स. ओके, मग यांचे जे नॉन सिस्टर क्रोमॅटिड्स आहेत, एक रेड आणि एक ब्लॅक कलरचं, तर हे काय होतात, एकमेकांवरती क्रॉस होऊन जातात. आता हे काय झाले, एकमेकांवरती अशा प्रकारे क्रॉस ओव्हर झाले. दिसतंय, हे जे काही सिस्टर क्रोमॅटिड्स आहेत हे काय झाले, एकमेकांवरती क्रॉस ओव्हर म्हणजे एकमेकांवरती क्रॉसिंग झालेली आहे या होमोलोगस क्रोमोसोमची. अँड दिस क्रॉसिंग ओव्हर, हे जे काही क्रॉसिंग ओव्हर झालेलं आहे, इज कॉल्ड कायस्मा. याला काय म्हणायचंय, कायस्मा म्हणायचंय. कायस्मा काय म्हणायचं, याला कायस्मा असं म्हटलं जातं. हे जे काही ओव्हरलॅपिंग झालेली आहे, क्रॉस ओव्हरिंग झालेली आहे, याला आपल्याला काय म्हणायचंय, क्रास्मा म्हणायचं आहे. अँड दिस लीड टू जेनेटिक रिकॉम्बिनेशन कॉझिंग व्हॅरिएशन. मग आता यांच्यामध्ये काय निर्माण होतं रे, जेनेटिक रिकॉम्बिनेशन तयार व्हायला सुरुवात होते. कसलं रिकॉम्बिनेशन, जेनेटिक, लक्षात ठेवायचे, जेनेटिक रिकॉम्बिनेशन. जेनेटिक रिकॉम्बिनेशन म्हणजे याच्यावरचे, आपल्याला माहितीये हे डीएनए आहेत, तर डीएनए हे काय झालेले आहेत, क्रोमोसोम्स तयार झालेले आहेत. गुंडाळून गुंडाळून एकमेकांना गुंडाळून डीएनए चे जे काही थ्रेड्स असतात हे एकमेकांना गुंडाळून काय तयार झालेले, हे क्रोमोसोम्स तयार झालेले. मग यांच्यामध्ये काय असतात, जीन्स असतात डीएनए मध्ये, हे आपल्याला माहिती आहे. मग या क्रोमोसोम्स मध्ये काही जीन्स काय होतात, या रेड क्रोमोसोम्स कडे जातात आणि रेड क्रोमोसोम्स मधले जीन काय होतात, ब्लॅक क्रोमोसोम्स कडे जातात. मग यांचं काय होऊन जातं, जेव्हा हे क्रोमोसोमची आलटापालट होऊन जाते तेव्हा यामध्ये काय घडून येतं, जेनेटिक रिकॉम्बिनेशन घडून येतं. आणि हे जेनेटिक रिकॉम्बिनेशन झाल्याच्या नंतर पहा, त्यानंतरची फोर्थ स्टेज येते, डिप्लोटीन. मग या डिप्लोटीन मध्ये काय होतं, इन दिस स्टेज, या स्टेज मध्ये काय होतं, रिकम्बाईन सिस्टर क्रोमॅटिड स्टार्ट टू रिपेल. यामध्ये काय होऊन जातं, हे जे काही रिकम्बाईन झालेले सिस्टर क्रोमॅटिड जे आहेत हे हळूहळू काय व्हायला लागतात, रिपेल व्हायला सुरुवात होतात, म्हणजे एकमेकांपासून
दूर व्हायला सुरुवात होते. मग आता हे जेव्हा दूर व्हायला सुरुवात होतात, आता पहा हे काय झाले तर आपले दूर व्हायला सुरुवात झाली. ओके. जेव्हा हे दूर व्हायला सुरुवात होतात पहा, रिपेल टू इच अदर, एकमेकांपासून दूर व्हायला सुरुवात होतात, तेव्हा न्यूक्लिओलस अँड न्यूक्लियर मेम्ब्रेन स्टार्ट टू डिसअपियर. हे जे काही न्यूक्लिओलस आहे, न्यूक्लिओलस अँड न्यूक्लियर मेम्ब्रेन हे काय व्हायला लागतं, स्टार्ट टू डिसअपियर. स्टार्ट टू डिसअपियर म्हणजे हळूहळू ते नाहीसं व्हायला सुरुवात होते. पण हे जेनेटिक रिकॉम्बिनेशन झाल्याच्या नंतर पहा, इथे जो हा भाग आहे, कारण की रेड क्रोमोसोमचे जे जीन्स आहेत हे कशावर आलेले आहेत, ब्लॅक वरती, मग त्याचा काही भाग काय होतो, रेड होऊन जातो आणि याचा रेडचा काही भाग काय होऊन जातो, ब्लॅक होऊन जातो. कारण की जीन्सचं काय झालेलं आहे, रिकॉम्बिनेशन घडून आलेले, त्यामुळे अशी जी काही सिस्टर क्रोमॅटिड जे आहेत, तर रेडचे सिस्टर क्रोमॅटिड इकडे जातात आणि याचे ब्ल्यूचे ब्लॅकचे सिस्टर क्रोमॅटिड कुठे जातात, जीन्स या रेड कडे जात असतात. ओके, याला जेनेटिक रिकॉम्बिनेशन म्हणतात. आणि त्यानंतर डिप्लोटिन मध्ये काय व्हायला लागतं, न्यूक्लिओलस आणि न्यूक्लियर मेम्ब्रेन स्टार्ट टू डिसअपियर, म्हणजे हळूहळू नाहीसं व्हायला सुरुवात होते या डिप्लोटिन मध्ये. देन नेक्स्ट आहे पहा, डायकायनेसिस. डायकायनेसिस मध्ये काय घडून येतं, लास्ट फेज आहे प्रोफेज फर्स्ट डायकायनेसिस. यामध्ये काय घडून येतं, क्रोमोसोम्स फर्दर कंडेन्स अँड शॉर्ट. हे क्रोमोसोम्स जे असतात, तर हे क्रोमोसोम्स काय होतात, कंडेन्स होतात आणि बिकम अ शॉर्ट, म्हणजे लहान लहान व्हायला सुरुवात होते. न्यूक्लिओलस अँड न्यूक्लियर मेम्ब्रेन कम्प्लिटली डिसअपियर. हे न्यूक्लिओलस आणि न्यूक्लियर मेम्ब्रेन जे आहे ते काय होते, कम्प्लिटली डिसअपियर होऊन जाते, म्हणजे पूर्णतः काय होऊन जाते, नाहीसे होऊन जाते. आणि हे जे क्रोमोसोम्स असतात ते कसे होतात, शॉर्ट आणि कंडेन्स, म्हणजे कंडेन्स म्हणजे लहान लहान व्हायला सुरुवात होते. अँड देन स्पिंडल फायबर बिगिन टू अपियर. आता स्पिंडल फायबर आपण या ठिकाणी तर हे काढलंच नाही, काय काढलं नाही आपण, हे सेंट्रॉइड्स, कारण की आपल्याला माहितीये सेंट्रॉइडचं डुप्लेट होऊन जातं आणि हे सेंट्रॉइड्स काय होतात, इक्वेटर पोल मध्ये, टू पोल्स मध्ये येऊन स्थिर होतात. असे काय होतात, डुप्लेट झाल्याच्या नंतर हे इक्वेटोरियल प्लेन मध्ये काय होतात, दोन पोल्स कडे एक सेंट्रिओल्स येऊन जातात. आणि यानंतर काय होतं, यामधले जे काही काय असतात रे, स्पिंडल फायबर, हे स्पिंडल फायबर बिकम विजिबल. हे स्पिंडल फायबर काय होतात, विजिबल व्हायला सुरुवात होते. स्पिंडल फायबर बिकम विजिबल इन डायकायनेसिस. ओके, बिगिन टू अपियर. हे काय झाले, आपल्या 5 स्टेज झाले. आलेत का लक्षात एवढ्या 5 स्टेज फेजेस प्रोफेज फर्स्टच्या? हो. आता यानंतर काय होतं, जेव्हा हे 5 स्टेज कंप्लीट होतात, तेव्हा मेटा फेज मध्ये काय होतं. आता मेटा फेज मध्ये आपण पाहिलं होतं कशामध्ये, मायटोसिस मध्ये, की मेटाफेज आल्याच्या नंतर हे काय होतात, सिस्टर क्रोमॅटिड क्लिअरली सीन होत असतात आणि हे कोणत्या प्लेन मध्ये, इक्वेटोरियल प्लेन मध्ये स्थिर होऊन जातात. मग आता हे कुठे जाणार आहे, इक्वेटोरियल प्लेन मध्ये येणार आहे. 2च घेतलेत आपण, 4 घेतलेले नाहीयेत. ओके, हे काय झाले, इक्वेटोरियल प्लेन मध्ये, इक्वेटोरियल प्लेन मध्ये येऊन थांबलेले आहे. ओके, आता हे इक्वेटोरियल प्लेन मध्ये आल्याच्या नंतर आपल्याला माहितीये जे काही स्पेशल टाइप ऑफ स्पिंडल फायबर जे आहेत, तर हे स्पिंडल फायबर कशामधून, या क्रोमोसोमच्या सेंट्रोमियर मधून आणि सेंट्रॉइड्स मधून आपल्याला कनेक्ट झाल्याचे दिसून येतात. मग हे स्पिंडल फायबर जे आहेत, तर हे कशामधून, या सेंट्रोमियर मधून आणि सेंट्रॉइड्स मधून काय होतात, एकत्रित गेल्याचं आपल्याला दिसून येतं. असे काय होतात रे, आणखी क्रोमोसोम्स असतात, मी 2च सांगितलंय तुम्हाला. मग हे स्पिंडल फायबर पण मी 2च घेतलेली आहेत. मग हे काय झाले, सेंट्रोमियर आणि सेंट्रॉइड्स मधून काय झालेले, कनेक्ट झाल्याचं आपल्याला दिसून येतं मेटाफेज फर्स्ट मध्ये. देन पहा, अनाफेज मध्ये काय होतं, मग त्यानंतर अनाफेज सुरू होते.
अनाफेज मध्ये काय होतं, हे सेंट्रोमियर्स काय होतात, स्प्लिट होतात. स्प्लिट म्हणजे एकमेकांपासून दूर जातात आणि हे सिस्टर क्रोमॅटिड्स पण काय होतात, सेपरेट व्हायला सुरुवात होते. म्हणजे जेव्हा हे सेंट्रोमियर स्प्लिट होतात तेव्हा इकडचा भाग इकडे आणि इकडचा भाग काय होणार आहे, इकडे होणार आहे. असे दोन भाग होणार आहेत. असे जर असतील तर हा भाग इकडे आणि हा भाग इकडे होणार आहे क्रोमोसोमचा. म्हणजेच हे सिस्टर क्रोमॅटिड काय होणार होते, वेगवेगळे व्हायला सुरुवात होत असते. आता या ठिकाणी तुम्हाला दाखवलेलं आहे. ओके, हे काय झालेले, त्यांचे सिस्टर क्रोमॅटिड जे आहेत हे काय झाले, सेपरेट व्हायला सुरुवात. आता इथे पण असंच होणार आहे. सिस्टर क्रोमॅटिड सेपरेट झाले. ओके, सेपरेट झाल्याच्या नंतर आता काय होतं हे आपल्याला माहिती आहे. हे सिस्टर क्रोमॅटिड जेव्हा काय होतात, या सेंट्रॉइड्स कडे म्हणजे टू पोल्स कडे काय होतात, पुल टुवर्ड्स द टू पोल्स, या अपोजिट पोल्स कडे अट्रॅक्ट होताना आपल्याला दिसून येत असतात. हे कशामध्ये होतं, अनाफेज मध्ये होतं. आणि हे कशासारखे दिसतात, आपल्याला बंच ऑफ बनाना सारखे दिसतात, हे आपण पाहिलेलं आहे. तीच प्रोसेस कशामध्ये होते, अनाफेज फर्स्ट मध्ये घडून येत असते. आणि देन टिलोफेज मध्ये काय घडून येतं पहा, या टिलोफेज मध्ये जे क्रोमोसोम्स असतात अपोजिट पोल कडे काय होतात, हे रिच द अपोजिट पोल. हे जे काही सिस्टर क्रोमॅटिड आहे हे कुठे येऊन थांबतात रे, या अपोजिट पोल्स कडे येऊन थांबणार आहेत. थांबले का अपोजिट पोल्स कडे येऊन, आणि अपोजिट पोल्स कडे आल्याच्या नंतर काय होतात, हे पुन्हा याची लास्ट स्टेप सुरू होते. कोणती लास्ट स्टेप आहे, दिस सेल्स नाव स्टार्ट टू डिकंडेन्स. हे पुन्हा काय व्हायला लागतात, डिकंडेन्स व्हायला सुरुवात होत असते. डिकंडेन्स म्हणजे एकमेकांपासून दूर व्हायला सुरुवात होते. अँड देन अगेन बिकम थिन अँड शॉर्ट अँड इनव्हिजिबल. आणि ते पुन्हा काय होतात, थिन होतात, शॉर्ट होतात आणि इनव्हिजिबल. इनव्हिजिबल म्हणजे आपल्याला दिसेनासे होऊन जातात. आणि त्यानंतरची प्रोसेस काय होते रे, हे जे काही काय असतात, टू न्यू सेल्स तयार होतात. कारण की सायटोकायनेसिस मध्ये काय होतं, एक नॉच तयार होतो, गॅप तयार होतो. आणि तो गॅप तयार झाल्याच्या नंतर तो नॉच जो आहे हा डीप होत जातो. आणि डीप झाल्याच्या नंतर काय होतात, मग टू न्यू सेल्स आर फॉर्म. दोन नवीन पेशी तयार होत असतात. आणि यामध्ये ते क्रोमोसोम्स हे काय होतात रे, न्यू क्रोमोसोम्स. यामध्ये क्रोमोसोम्स पण काय होतात आपल्याला दिसून येत असतात, जिथं की या ठिकाणी दिलेलं आहे. न्यूक्लिओलस पण काय व्हायला लागते, विजिबल व्हायला लागते यामध्ये. त्यानंतर न्यूक्लिअर मेम्ब्रेन पण. आणि परंतु जे काही आपल्याला काय दाखवलेले आहेत, जे क्रोमोसोम्स आहेत, तर हे क्रोमोसोम्स आपल्याला कसे दिसून येतात, त्यांच्या जोड्या ज्या आहेत या वेगवेगळ्या दिसून येतात. पहा, काहींवरती काय होतं, जे रेड आहेत तर त्यामध्ये आपल्याला ब्लॅकचा पण काय होतो, काही घटक दिसून येतो. ब्लॅकचे पण काही चेन्स आपल्याला दिसून येत असतात. आणि अशा प्रकारचे आपल्याला काय होतात, टू न्यू सेल्स आर फॉर्म. दोन नवीन पेशी आपल्याला काय होतात या ठिकाणी तयार झाल्याचं दिसून येतं. हे कशामध्ये होतं, मिओसिस फर्स्ट मध्ये घडून येतं. आणि अशा प्रकारे काय झाल्या, ह्या टू न्यू सेल्स तयार झालेल्या आहेत. टू हॅप्लॉइड सेल्स आर फॉर्म. या हॅप्लॉइड सेल्स तयार झालेल्या आहेत. आलंय लक्षात, इथपर्यंत लक्षात आलं का? हो. ओके, आता पहा, आता जी काही त्यानंतरची स्टेप्स आहेत, तर ही स्टेप कोणती आहे, मिओसिस सेकंड पाहायची आपल्याला. कोणती पाहायची, मिओसिस सेकंड बघायची. आणि त्याच्यामध्ये ह्या काय होतात, पुन्हा 4 स्टेप्स पडल्या जातात. आता या मिओसिस फर्स्ट मध्ये काय घेतलं जातं, जे काही मिओसिस सेकंड आहे त्यामध्ये प्रोफेज सेकंड मध्ये काय केलं जातं, हे जे काही आपण पाहिलेले हॅप्लॉइड सेल्स आहेत, तर ह्या हॅप्लॉइड सेल्स काय करायच्यात, आपल्याला प्रोफेज फर्स्ट मध्ये घ्यायच्यात.
कोणत्या हॅप्लॉइड सेल्स घ्यायच्या आहेत. 2 हॅप्लॉइड डॉटर सेल्स फॉर्म इन मिओसिस फर्स्ट अंडरगो डिव्हिजन बाय सेपरेशन ऑफ द कंबाइंड सिस्टर क्रोमॅटिड अँड 4 हॅप्लॉइड डॉटर सेल्स आर फॉर्म. हे लक्षात ठेवायचे पहा. हे जेव्हा हे 2 डॉटर सेल्स घेतो मिओसिस सेकंड मध्ये आपण याच्यामध्ये या स्टेप्स मध्ये, तेव्हा यांचं पुन्हा काय होतं, त्या सिस्टर क्रोमॅटिड जे आहेत हे क्रॉस ओव्हर होऊन जातात, एकमेकांवरती येऊन जातात, क्रॉस ओव्हर होऊन जातं. क्रॉस ओव्हर झाल्याच्या नंतर ते पुन्हा काय होतात, त्यामधून स्पिंडल फायबर्स येतात आणि ते सिस्टर क्रोमॅटिड काय होतात, रिपेल व्हायला सुरुवात होते, एकमेकांपासून दूर व्हायला सुरुवात होते आणि ते पुन्हा कुठे जातात रे, इक्विटोरियल प्लेन मध्ये येऊन ते पुन्हा अपोजिट पोलकडे जायला सुरुवात होत असते. या स्टेप्स आपण पाहिलेल्या आहेत. परंतु याच्यामध्ये लक्षात काय ठेवायचे की यामध्ये हॅप्लॉइड सेल्स असणार आहेत. किती सेल्स असणार आहेत? हॅप्लॉइड सेल्स. आणि या हॅप्लॉइड सेल्स पासून काय होणार आहेत, पुन्हा 2 हॅप्लॉइड सेल्स तयार होणार. अशा प्रकारच्या काय होणार आहेत, पुन्हा 2 हॅप्लॉइड सेल्स. एका याच्यापासून काय झाले रे, पुन्हा अशा हॅप्लॉइड सेल्स. या डॉटर सेल्स पासून 2 हॅप्लॉइड सेल्स तयार झाल्या, या डॉटर सेल्स पासून पुन्हा 2 हॅप्लॉइड सेल्स तयार झाल्या. मग यामध्ये आपल्या लक्षात येईल की हे जे काही हॅप्लॉइड सेल्स आहेत त्यापासून आपल्याला 4 हॅप्लॉइड सेल्स तयार होतात. किती? 2 हॅप्लॉइड सेल्स आहेत, यापासून किती हॅप्लॉइड सेल्स तयार झाल्या? 4 झाले की नाही? 1 2 3 4 अशा काय होतात, 4 हॅप्लॉइड सेल्स तयार झाल्याचं आपल्याला दिसून येतं. अँड देन प्रोसेस ऑफ गॅमेट फॉर्मेशन अँड स्पोर फॉर्मेशन ऑकर्स बाय मिओसिस. आणि त्याच्यानंतर गॅमेट फॉर्मेशन आणि स्पोर फॉर्मेशनची काय होते, प्रोसेस ऑकर म्हणजे निर्माण व्हायला सुरुवात होत असते. आणि या सेल डिव्हिजन मध्ये 4 हॅप्लॉइड सेल्स ज्या आहेत, 4 हॅप्लॉइड डॉटर सेल्स, ह्या ज्या 4 हॅप्लॉइड डॉटर सेल्स तयार झालेल्या असतात, दे आर फॉर्म फ्रॉम 1 डिप्लॉइड सेल. या कशापासून तयार झालेल्या आहेत रे, 1 डिप्लॉइड सेल. म्हणजे त्या काय 1 डिप्लॉइड सेल्स आहेत. या 1 डिप्लॉइड सेल्स पासून या काय झालेल्या आहेत, 4 हॅप्लॉइड सेल्स आर फॉर्म. म्हणजे ह्या जर 2n असतील डिप्लॉइड सेल्स तर यापासून काय होणार आहे, 4 हॅप्लॉइड सेल्स आर फॉर्म. किती झालेले आहेत? 4 हॅप्लॉइड सेल्स तयार झाल्याचं आपल्याला दिसून येतं. आणि ते या सेल डिव्हिजन मध्ये काय करून येतं पहा, क्रॉसिंग ओव्हर ऑकर बिटवीन द होमोलोगस क्रोमोसोम अँड देअर बाय जेनेटिक रिकॉम्बिनेशन. जसं आपण याच्यामध्ये पाहिलं होतं की नाही, मग याच्यामध्ये जे काही क्रोमोसोम्स असतात तर हे क्रोमोसोम्स काय होतात, क्रॉसिंग ओव्हर होतात. म्हणजे होमोलोगस क्रोमोसोमचे जे काही क्रोमोसोम्स आहेत तर त्यांची सिस्टर क्रोमॅटिड काय होतात, क्रॉसिंग ओव्हर होऊन जातात. तुम्हाला दाखवलेलं आहे पहा पुस्तकामध्ये. जे क्रोमोसोम्स आहेत, आता होमोलोगस घ्यायचंय, नॉन सिस्टर क्रोमॅटिड नाही घ्यायचं. होमोलोगस क्रोमोसोम्सचेच काय झालेले आहेत, सिस्टर क्रोमॅटिड या ठिकाणी क्रॉस ओव्हरिंग झालेले, त्यानंतर त्यांचं जेनेटिक रिकॉम्बिनेशन होतं. म्हणजे या सिस्टर क्रोमॅटिड वरचे जीन्स दुसऱ्या सिस्टर क्रोमॅटिड वरती जात असतात. हे आपण पाहिलं होतं या 4 स्टेप मध्ये. मग जेव्हा हे जेनेटिक रिकॉम्बिनेशन घडून येतं तेव्हा पहा काय होतं, जेनेटिक रिकॉम्बिनेशन ऑकर्स अँड देन 4 डॉटर cells are formed and they are genetically different from parent cell. जेव्हा ह्या 4 हॅप्लॉइड सेल्स तयार होतात तेव्हा ते या पॅरेंट सेल पेक्षा कशा असतात, जेनेटिकली डिफरंट असतात. म्हणजे एकमेकांपासून वेगळ्या असल्याचं आपल्याला दिसून येतं. टू इच ऑर्डर, एकमेकांपासून कशा असतात, वेगळ्या असतात. आणि ही प्रोसेस कशामध्ये घडून येते, टेलोफेज सेकंड मध्ये घडून येत असते. इथं तुम्हाला मिओसिस पार्ट सेकंड मध्ये त्या फिगर ज्या दिलेल्या आहेत त्यामध्ये दाखवलेलं आहे पहा कशा प्रकारे झालेलं आहे हे. तर ही आपली होती मिओसिस सेकंड. आले लक्षात मिओसिस सेकंड मध्ये काय घडून येतं ते? हो. सगळ्यांच्या, कारण की मिओसिस आपण फर्स्ट जे पाहिलं तर त्याच्यामध्ये ह्या फर्स्ट स्टेज ज्या पाहिल्या त्याच प्रकारे जायचं आहे या दोन्ही सेल्सला. आणि त्याच प्रकारे क्रॉस ओव्हरिंग करायचंय, त्यानंतर जेनेटिक रिकॉम्बिनेशन घडून आणायचं आहे. त्यानंतर जेव्हा ते जेनेटिक रिकॉम्बिनेशन वगैरे घडून येतं तेव्हा
जे मेटाफेज, अॅनाफेज आणि टेलोफेज मध्ये ज्या प्रोसेस होतात त्याच प्रोसेस याच्यामध्ये पण घडून येतात. फक्त या ठिकाणी जी काही डिप्लॉइड सेल्स असतात तर त्यापासून किती 4 हॅप्लॉइड सेल तयार होत असतात आणि या ज्या काही 4 हॅप्लॉइड सेल तयार झालेल्या आहेत या कशा असतात रे? डिफरंट असतात, जेनेटिकली डिफरंट असतात फ्रॉम पॅरेंट सेल. पॅरेंट सेल पेक्षा ह्या आपल्याला चारही पण ज्या हॅप्लॉइड सेल्स तयार झालेल्या आहेत ह्या कशा दिसून येतात? डिफरंट दिसून येत असतात आणि हे आपल्याला टेलोफेज सेकंड मध्ये दिसून येतं. अशा प्रकारे आपलं मिओसिस जे आहे हा पॉइंट संपलेला आहे. कोणाला काही अडचण आहे का? नाही. ओके.